हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल अगेन. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही जस्ट एका हेल्दी लाईफस्टाईलकडे जायचा प्रयत्न करत आहात आणि डाएट सुरू केलाय, पण त्याच्यासोबत एक्झरसाईज कोणत्या सुरू करायच्या? नॉर्मली असतं की सगळेजण जेव्हा सुरुवात करतात तेव्हा सायकलिंग, वॉकिंग किंवा रनिंग यापैकीच एक्झरसाईज सुरू करतात. पण तुम्हाला यात सुद्धा कन्फ्युजन होत आहे की कोणती एक्झरसाईज कोणी सुरू केली पाहिजे, किंवा कोणती एक्झरसाईज अशी आहे की ज्यात तुमच्या सगळ्यात जास्त कॅलरी लॉस होणार, किंवा ह्या जे एक्झरसाईज आहे हे मी आउटडोअर परफॉर्म केल्या पाहिजे की इनडोअर परफॉर्म केल्या पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी या 3 एक्झरसाईज बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन कव्हर केली आहे, की रनिंग, सायकलिंग आणि वॉकिंग ह्या 3 एक्झरसाईज. तर चला मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, नंबर वन वर आहे मित्रांनो वॉकिंग. तर वॉकिंगला आपण आहे ना 2 पार्टमध्ये डिवाइड करू. एक आहे की आउटसाइड आणि एक आहे इनसाइड ट्रेडमिल. तर मित्रांनो, पहिल्या याच्यात आपण आउटसाइड पासून सुरू करू. जेव्हा तुम्ही आउटसाइड वॉक करता तेव्हा विंडचं रेझिस्टन्स असतं, अनइव्हन रोड्स असतात किंवा टर्न्स असतात. याच्यासाठी तुमची जी बॉडीचे स्टॅबिलायझर मसल्स आहे ते ऍक्टिव्ह होतात आणि तुम्हाला जे वॉक आहे तो खूप जास्त नॅचरल फील होतो. आणि याच्याच अपोजिटला सेकंड म्हणजे इनसाइड. या ह्याच्यात तुमच्यासाठी चांगले फॅक्टर हे आहे मित्रांनो, की तुम्ही तुमच्यानुसार स्पीड सेट करू शकता. जो सरफेस आहे तो एकदम प्लेन असतो. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही किती डिग्रीनी तुम्हाला इन्क्लाइन हवा आहे की डिक्लाइन हवा आहे, तुम्ही हे सुद्धा सेट करू शकता. इन केस जर तुम्हाला खूप जास्त ब्रिथिंग मध्ये प्रॉब्लेम होतोय, तर तुम्ही थोडीशी स्पीड सुद्धा त्यात कमी करू शकता. एका कॉन्स्टंट स्पीडवर तुम्ही सेट करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही जर मला विचारणार तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जेव्हा एकदम जास्त सुरुवात करत आहे ना, तर तेव्हा नॅचरली वॉक सुरू करा आउटसाइडमध्ये, आणि त्यानंतर काही दिवसांनी तुम्ही जिममध्ये किंवा ट्रेडमिलमध्ये सुरू करा. कारण की जेव्हा तुम्ही ट्रेडमिलमध्ये जाता तुम्ही एक इन्क्लाइन लेवलवर सेट करता, तर त्यात तुमचे कॅलरीज जे आहे ते खूप जास्त बर्न होतात. मित्रांनो, आता एक्सरसाइज नंबर 2, रनिंग. रनिंगमध्ये मित्रांनो, जेव्हा आपण बॉडी एका फास्ट स्पीडमध्ये मूव्ह करतोय, रनिंगमध्ये आपली बॉडी फास्ट याच्यात मूव्ह होत आहे, तर आपल्या बॉडीला किंवा आपल्या लेग्सला त्या लेवलची एकदम सवय नसते. तर मित्रांनो, मी तरी सजेस्ट करेन की तुम्ही स्टार्टिंग ट्रेडमिल पासूनच करा. इन केस तुम्ही पहिले सुरुवात एकदमच बिगिनर आहे तर वॉकिंग पासून करा. त्याच्यानंतर तुम्ही रनिंगवर शिफ्ट व्हा. आणि तुम्ही रनिंग करताना सुरुवात तुमची नॉर्मली ट्रेडमिल पासून करा. बिकॉज तुम्ही त्यावर आहे ना एक स्पीड सेट करू शकता मित्रांनो. आणि जेव्हा तुम्ही आउटसाइड रन करता, तर तेव्हा तुमच्या बॉडीला तितकी जास्त हॅबिट नसते. तर जेव्हा तुम्ही रनिंगमध्ये जो सरफेस आहे तो अनइव्हन असतो, तर इंजुरीजची खूप जास्त हे असू शकते, की तुम्हाला खूप जास्त चान्सेस आहे की तुम्हाला इंजुरी होणार. तर त्याच्यासाठी तुम्ही स्टार्टिंग इनसाइड पासून केली पाहिजे. आणि आता कोणती आपल्यासाठी चांगली आहे? तर मित्रांनो, माझ्यानुसार पकडणार तर तुम्ही इनसाइड म्हणजे जे ट्रेडमिलवालं जे रनिंग आहे मला तेच बेटर वाटतं. बिकॉज तुम्ही त्यात एक स्पीड लिमिट सेट करू शकता. जो सरफेस आहे तो तुमच्यासाठी स्ट्रेट आहे, अनइव्हन सरफेस नाही आहे, तिथे कोणते टर्न्स येणार नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही आउटसाइड करताय तर तेव्हा टर्न्स असतात, किंवा तुम्ही तुमची जी स्पीड आहे तुम्ही ती कंट्रोल याच्यात तुम्हाला कंट्रोल ठेवावं लागते. किंवा आणि जर इन केस तुम्ही एकदम जास्त स्पीडमध्ये रन करत आहे सुरुवातीलाच आउटसाइडमध्ये, तर तुमची हार्ट ब्रीथ जी आहे ती खूप जास्त फास्टमध्ये रन होते, तर त्याच्यामुळे तुम्हाला इंजुरीचे सुद्धा चान्सेस होऊ शकतात. आणि आता कॅलरीज कॅलरीज मित्रांनो, जर इन केस तुम्ही इनसाइड रन करताय ट्रेडमिलवर, कोणतीही एक्झरसाईज असो मित्रांनो, या 3 पैकी जर इन केस तुम्ही इन्क्लाइन मध्ये करत आहे तर तुमचे कॅलरी जास्त लॉस होणार. तुम्ही स्ट्रेट करत आहे तर तुमचे त्याच्यापेक्षा थोडे कमी होणार. आणि इन केस तुम्ही डिक्लाइन याच्यात जर करत आहे, तर तुम्हाला ग्रॅव्हिटी हेल्प करतं, त्याच्यामुळे तुमची हार्टबीट पण स्लो असते आणि तुमचे कॅलरीज पण कमी लॉस होतात. तर मित्रांनो, आता एक्सरसाइज नंबर 3, सायकलिंग. ही एक लो इम्पॅक्ट कार्डिओ मध्ये कन्सिडर केलं जातं. बिकॉज जेवढ्या अमाऊंट ऑफ कॅलरीज जे आहे ते तुमच्या वॉकिंग किंवा रनिंग मध्ये जे लॉस होतात त्यापेक्षा कमी कॅलरीज जे आहे ते तुमच्या सायकलिंग मध्ये लॉस होतात. आता यात पण जर तुम्ही विचार कराल की इनसाइड किंवा आउटसाइड, तर मी वापस तुम्हाला हे सजेस्ट करेन मित्रांनो, की इनसाइड वालं जे आहे ते बेस्ट आहे. का? कारण की सेम जे अनइव्हन रोड्स, ट्रॅफिक, आउटसाइड पोल्युशन, हा इम्पॅक्ट पडण्यापेक्षा मित्रांनो, तुम्ही एका स्टेबल लेवलवर किंवा तुम्ही एका
प्रॉपर लेवलवर सेट करून की तुम्हाला कितीची स्पीड हवी आहे किंवा तुम्हाला किती किती रोटेशन्स हवे आहे याच्यात तुम्ही ट्रेडमिल सेट करून तुम्ही एक तुमची जी स्टार्टिंग आहे ती प्रॉपर याच्यात करू शकता. आणि मित्रांनो, कोणती एक्झरसाइज असो, जेव्हा तुम्ही सुरुवात करता तर त्यात थोडा ना थोडा चुका होतातच. पण जेव्हा काही दिवसांनी तुम्ही स्वतःमध्ये चेंज करता किंवा त्यात करेक्शन्स करता तर त्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा इन्क्रीज होतो. तर म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही सुरू करताय तर कोणतीही एक्झरसाइज अशा वेळी सुरू करा जी तुम्ही प्रॉपर करू शकाल. जसं की आता तुम्ही आउटसाइड जर सुरू कराल तर आउटसाइड मध्ये तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. किंवा जसं की नॉर्मली रेनी सीझन असेल तर पाऊस पडला तर, किंवा हे असे एन्व्हायरमेंटल खूप सारे फॅक्टर्स आहेत जे तुम्हाला अफेक्ट करू शकतात. आणि तुम्ही जस्ट सुरू केलं आहे तर तुम्ही तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायसाठी तुम्ही सुरुवातीला जर जिम मध्ये जात असेल मित्रांनो तर तिथे तुम्ही प्रॉपर कन्सिस्टन्सी तुमची मेंटेन करू शकता. तर मित्रांनो, सायकलिंग मध्ये पण तेच आहे. इन केस तुम्ही आतमध्ये एका क्लोज एन्व्हायरमेंट मध्ये सायकलिंगच्या मशीनवर सायकलिंग करत असेल तर माझ्यानुसार तरी ते बेस्ट आहे. बिकॉज तुम्ही सगळं काही तुमच्यानुसार सेट करू शकता. तर मित्रांनो, आता मेन म्हणजे कन्क्लुजन, की या तीन पैकी कोणती एक्झरसाइज अशी आहे ज्यात सगळ्यात जास्त कॅलरी लॉस होतात. तर मित्रांनो, ते आहे रनिंग. रनिंगमध्ये तुमच्या जे कॅलरीज आहेत ते सगळ्यात जास्त लॉस होतात. नॉर्मल वॉकिंग किंवा सायकलिंगच्या जर कंपॅरिझनमध्ये पकडलं तुम्ही तर तुमच्या रनिंगमध्ये खूप जास्त कॅलरी लॉस होतात. आणि आता जर तुम्ही ॲज अ बिगिनर म्हणून आहात तर तुम्ही कोणती एक्झरसाइज केली पाहिजे, तर तुम्ही मित्रांनो स्टार्टिंग जी आहे ती वॉकिंग पासून केली पाहिजे. आणि त्याच्या काही डेज नंतर तुम्ही त्यात रनिंग ऍड करू शकता. आणि मित्रांनो, आता जर इन केस तुम्हाला जॉईंट्सचा किंवा लेग्सचा काही म्हणजे जे तुम्हाला लेग्समध्ये क्रॅम्प्स येतात किंवा अशा काही गोष्टी असतात ज्याच्यासाठी तुम्ही एक्झरसाइज सुरू करता, तर मित्रांनो जॉईंटसाठी जर तुम्ही सुरू करता तर सायकलिंग तुमच्यासाठी बेस्ट आहे. ज्यांनी तुमच्या लेग्सची कंटिन्युअस एक्झरसाइज होणार आणि ज्याच्यामुळे जे तुमचे क्रॅम्प्स वगैरे येणार हे तुमचे कमी होऊ शकतात. तर मित्रांनो, आता जर एखादा असा व्यक्ती असेल की ज्यातला फक्त फॅट लॉस फोकस्ड आहे तर त्यांनी काय करावं, तर मित्रांनी त्यांनी नॉर्मल वॉकिंग करावं. जवळपास तुम्ही ट्रेडमिल सेट करू शकता, जवळपास 4 किंवा 5 पर्यंत तुम्ही ट्रेडमिल सेट करू शकता वॉकिंगसाठी. आणि त्यांनी फुल इन्क्लाइन मध्ये वॉक करावं. जर इन केस 30 किंवा मॅक्स टू मॅक्स 30 मिनिट्स मित्रांनो, आणि कमीत कमी तुम्ही 10 मिनिटं करू शकता. जर इन केस तुम्ही ही एक्झरसाइज 10 मिनिटं म्हणजे नॉर्मल जे इन्क्लाइन वॉक आहे ते 10 मिनिटं करत आहात तर एक्स्ट्रीम जास्त कॅलरी तुमचे लूज होतात मित्रांनो. जर इन केस तुम्ही रनिंग जरी करत आहात त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा एखाद्या प्लेन सरफेसवर रनिंग करण्यापेक्षा मित्रांनो इन्क्लाइन वॉक करणं हे बेस्ट आहे. जर इन केस एखादा असा व्यक्ती असेल ज्याचा मेन फोकस फॅट लॉस असेल तर. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला कळलंच असेल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी या 3 एक्झरसाइज मधल्या क्लिअर झाल्या असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इतकंच होतं. जर इन केस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून द्या. थँक्यू.